माननीय बाळासाहेब ठाकरे स्वतः कुठलं पद घेतलं नाही, मात्र रिमोट कंट्रोल त्यांच्याकडे असायचा. त्यांनी आवाज दिला, पंत या मातोश्री इतक्या वाजता, पंत धावत यायचे. नागायण राणे इतक्या वाजता मातोश्री ताबडतोब या, ते सगळं काम सोडून धावत यायचे. एक रिमोट कंट्रोल साहेबांनी आपल्याला ठरवता. आमच्यासारखे कार्यकर्ते साहेबांच्या एका शब्दावरती जीव द्यायला तयार असायचे. आणि आज खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, मराठी माणूस 60 म्हणून जगतोय, तो फक्त शिवसेना प्रमुखांच्यामुळे जगत होता. आम्हाला दुःख एवढंच वाटतंय की उद्धवजींनी बाळासाहेबांना फॉलो नाही केलं. जे साहेबांनी केलं तेच जर उद्धवजींनी केलं असतं, आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना नंबर 1 ची असते. उद्धवजी मुख्यमंत्री झाले नसते, उद्धवजी आमदार झाले नसते. काय मिळवलं मला सांगा उद्धवजींनी? काँग्रेसमध्ये जाऊन सत्ता मिळवली, रामदास कदम आउट, दिवाकर रावते आउट, आउट म्हणजे बाहेर, इंग्लिश बोलत नाही मी, आणि अपक्षांना मंत्रिपद दिली उद्धवजींनी. ज्या नेत्यांनी 55-55, 60-60 वर्ष शिवसेनेसाठी 40-40 केसेस अंगावर घेऊन 10-10 वेळा जेल भोगले, त्यांना बाहेर काढून उद्धवजींनी अपक्षांना सन्मान केला. मला प्रश्न उद्धवजींना विचारायचा की तुम्ही यातून नेमकं काय मिळवलं, काय साध्य केलं काय? आणि म्हणून वाईट वाटतं की शिवसेना प्रमुखांनी मोठी केलेली शिवसेना आज उद्धवजींची अवस्था बघितली की मलाही वाईट वाटतं. कळतं, मलाही दुःख होतंय, मलाही दुःख होतंय. आणि एकदा झालं, मला एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आज महाराष्ट्राचा टायगर कोण? ते एकनाथ शिंदे. देशात नाही, इतर देशातही ती प्रतिमा उभी झाली, आज केली स्वतः एकनाथ शिंदेनी. त्यांनी दाखवलं की मी नेतृत्व घेऊ शकतो. आम्हाला अभिमान वाटतो एकनाथ शिंदेचा. आज 6 खासदार जवळजवळ उद्धवजींकडनं बाहेर गेलेत. याच्या आधी 40 आमदार, त्यातले 10 मंत्री. समजा पुन्हा सत्ता नसते आली, 40 आमदार नसते आले, तर मंत्रिपद गेलं असतं 10 लोकांचं. 10 लोकांनी आपल्या मंत्रिपदावरती पाणी सोडून एकनाथ शिंदे सोबत आले. साधी गोष्ट नाही भावना. हे आमच्या संजय गावताना अजून कळत नाही. हे का आले? दोष कोणाचा? गुलाबराव पाटील ज्या वेळेला शेवटी 20 आमदारांना घेऊन उद्धवजींकडे गेले, तेव्हा गुलाबरावांनी सांगितलं, उद्धवजी हात जोडून विनंती करतो, आपण युतीमध्ये लढलो, आपण युतीमध्ये थांबूया, नका काँग्रेससोबत जाऊ. उद्धवजींनी काय सांगितलं? ते गेले ना 20, तुम्ही पण गेट आउट, गेट आउट, तुम्ही पण गेट आउट, निघून जा. हे शब्द उद्धवजींचे. तुम्ही स्वतः गेट आउट करता, तुम्ही सगळ्यांची हाकालपट्टी करून टाकता, आणि मग गेले की मग खोके आणि ओके, मग ओके. तो का जाता त्याचं आत्मपरीक्षण उद्धवजींनी केलं पाहिजे. तुम्ही संजय गावतांचं ऐकू नका ना. तुम्ही कशाला ऐकता? संजय गावताना प्रसिद्धी लागते सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि अख्ख्या जगात दिसतात सकाळपासून दिवसभर. अमिताभ बच्चनला प्रसिद्धी मिळाली नाही तेवढी संजय गावत घेतात. आणि मी दाव्याने सांगतो, ते फक्त प्रसिद्धीसाठीच बोलतात. मी त्यांचं वक्तव्य कधी गांभीर्याने घेत नाही, कधीच घेत नाही. पण ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. उद्धवजींनी सगळ्यांचं ऐकून घेतलं पाहिजे, स्वतःच्या मनात येईल ते केलं पाहिजे. शिवसेना प्रमुख आमच्या सगळ्या नेत्यांची बैठक घ्यायची महिन्यातून 2दा. सगळ्यांना विचारायचे, गजा भाऊ, गजानन सांग बघू काय तुझं मत आहे, पंत बोला तुमचं काय मत आहे, नवलकरजी तुमचं काय मत आहे, रामदास तुझं काय मत आहे. प्रत्येकाला साहेब विचारायचंय मत काय. सगळ्यांचं ऐकून घ्यायचे आणि मग साहेब स्वतः निर्णय घ्यायचे. साहेबांचा निर्णय अंतिम निर्णय. उद्धवजी, आपण अशा कधी नेत्यांच्या बैठका घेतल्यात?
कधी कोणाला विचारलं नाही ना. आणि म्हणून उद्धवजी ही आज काय वेळ येते. आणखी एक गोष्ट आज मुद्दाम सांगतो उद्धवजी तुम्हाला, तुमच्या आजूबाजूला लोक जे आहेत ना तुम्हाला फसवत आहेत, हे सहन आहे. 7व्या खासदाराची देखील सही आहे उद्धवजी, 7व्या खासदाराची पण सही आहे. आणि तो आज तुमच्या बाजूला बसलाय. तो मंत्रिपद मागत होता, मला आधी मंत्रिपद सांगा, शब्द द्या. त्यांनी सही केलेली आहे 7व्या खासदारांनी उद्धवजी. आणि आज तुमच्या बाजूला तो माणूस बसतो खासदार. उद्धवजी तुम्हाला फसवत आहेत, तुमच्या भोळेपणाचा फायदा घेत आहेत उद्धवजी. आणि म्हणून तुम्ही सावध व्हाल की नाही. त्या आजूबाजूला असणारी लोक तुमची नाहीत उद्धवजी, नाही तुमची. दुःख होत आहे, वेदना होत आहेत की शिवसेना प्रमुखांनी उभं केलेलं सगळं हे डोलागा खाली आला सगळा. पण एकनाथ शिंदे होते म्हणून शिवसेना वाचली, शिवसेना प्रमुखांचे विचार वाचले. नाही काँग्रेसच्या दावणीला बांधून दिली शिवसेना एकनाथ शिंदे यांनी. याचा अभिमान आम्हाला वाटतोय उद्धवजी. अजून वेळ गेली नाही, अजून वेळ गेली नाही. पण तुमचा भोळेपणा थांबवा. फक्त आदित्यसाठी सगळ्या पक्षाची वाट लावून गेली असं आम्हाला वाटतं, असं आम्हाला वाटतं. अहो कालचा आदित्य, त्याला आम्ही साहेब म्हणायचं, पण तो कसा वागतोय उद्धवजी बघा तुम्ही. ठीक आहे, शिवसेना प्रमुखांचा नातू तुमचा मुलगा म्हणून आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे. माझ्या चेंबरला जेव्हा आदित्य ठाकरे यायचे, मी सन्मान द्यायचो, मी खुर्चीवरून उठायचो, त्यांना बसायला द्यायचो मी मंत्री असताना. मला कुठं माहित होतं की माझ्या चेंबरला आदित्य ठाकरे ते माझंच मंत्रीपद घेऊन बसणार आहेत, त्यांनी मला बाहेर काढणार आहेत. मला नव्हतं माहित उद्धवजी. असं नका वागू, हा जोडून तुम्हाला विनंती आहे. संध्याकाळी बोलणार आहे मी, पण 6 नाहीत, 7व्या खासदाराची देखील सही आहे, सही आहे. त्यांनी मंत्रिपद आधी मागितलं. लक्षात घ्या, तुम्हाला फसवत आहेत उद्धवजी, तुम्हाला फसवत आहेत. हे जबाबदार बोलतोय. नेमका हा 7वा खासदार कोण आहे? त्यांनी बघायचं आता. हे तुम्ही बघितलं पाहिजे, त्यांनी पाहिलं पाहिजे. नाही नाव घेणार, त्यांनी बघितलं पाहिजे. सांगेन ना वेळ तर तेही सांगेन. आता काय 3च बाकी त्यांच्याकडे आहेत ना, तिघापैकी कोण मुंबईतले खासदार आहे? मी बोलणार नाही. ते आता उद्धवजींनी बघायचं, उद्धवजींनी बघायचं आता. आणि म्हणून उद्धवजी त्या मातोश्री म्हणजे आमचं मंदिर होतं, मातोश्री आमचं मंदिर होतं उद्धवजी. बाहेर पडताना खूप व्यथा झाल्या, खूप वाईट वाटलं. आणि म्हणून या आजची वेळ का आपल्याकडे यावी. 6-6, 7-7 खासदार का बाहेर पडावेत, आमदार का बाहेर पडले, मंत्री का बाहेर पडले, शिवसैनिक का बाहेर पडले, जिल्हा प्रमुख का बाहेर पडले, शिवसेनेचे नेते का बाहेर पडले. उद्धवजी याचं आत्मपरीक्षण तुम्ही करणार आहात की नाही स्वतः. आणि म्हणून आजचा 60वा वर्धापन दिन आहे. अनेक आठवणी आहेत. जोपर्यंत शिवसेना प्रमुख होते, शिवाजी पार्कच्या जाहीर सभेमध्ये रामदास तत्वांची भाषणं महाराष्ट्राला ऐकायला मिळायची. शिवसेना प्रमुख गेले, उद्धवजी माझं भाषण तुम्ही बंद करून टाकलीत शिवाजी पार्कची. का मला माहिती नाही. आमच्या गुलाब पाटलांची भाषणं बंद करून टाकलीत उद्धवजी. का मला माहित नाही, मला माहिती नाही. पण हे तुम्हाला सांगणारे जे लोक आहेत, तुमच्या कानाला लागणारे लोक आहेत, यांच्यामुळे आज वेळ आली असं मला वाटतं, असं मला वाटतं. गेलेली नाहीये, याचा अर्थ नेमका काय यायचा आणि भोळेपणा पण थांबवा असं म्हटलं. उद्धवजीने बाहेर पडावं, उद्धवजीने बाहेर पडावं. मातोश्रीमध्ये स्वतःला कोंडून घेऊ नका.